मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब. अद्वैतच्या घरी हे पोलीस आलेले असतात आणि पोलीस म्हणत असतात, अद्वैत चांदेकर आहेत का घरामध्ये? तर हे बघता सर्वच जण घरामधले बाहेर येतात. तर पोलीस म्हणू लागतात की या मुलीने तुमच्याविषयी तक्रार नोंदवली आहे. तर लगेच तेवढ्यात ते बघून सर्वांनाच एकदम मोठा धक्का बसतो आणि पोलीस म्हणत असतात, तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल. असं म्हणतच अद्वैत समोर ते बेड्या दाखवत असतात. तर लगेच लगेच कलाही तिथे येते आणि कलाही अद्वैतच्या समोर उभी राहते आणि पोलिसांना म्हणत असते, आणि या मुलीने सर्व काही आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे त्या रात्री मी माझ्या नवऱ्यासोबतच होती आणि मी खात्रीने सांगू इच्छितो की यामध्ये माझ्या नवऱ्याचा काहीही दोष नाही आहे म्हणून. तर लगेच पोलीस म्हणू लागतात, तुम्ही कोण? तर लगेच कला म्हणत असते, मी याची बायको आहे आणि आय विटनेस. मी खात्रीने सांगू इच्छितो माझा नवरा असं काहीच करू शकत नाही. असं म्हणतच लगेच सर्वांना ते ऐकून मात्र खूप खूप करमत असतं. पण सरोजला तर मात्र सरोज ही कलाकडे तर खूपच रागाने बघू लागते. तर इकडे कला ही अद्वैतच्या समोर उभी राहून अद्वैतची बाजू घेत असते आणि ते बघून अद्वैतला हे खूप बरं वाटत असतं, कारण अद्वैतने आत्तापर्यंत कलाला अशी बाजू घेताना कधीही बघितलं नसतं. तर कला ही खंबीरपणे अद्वैतची बाजू घेऊन मांडत असते की हा माझा नवरा आहे. तर घरातली आजोबांना मात्र खूप बरं वाटत असतं, पण सरोज आणि रोहिणीच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण अद्वैत आणि कला हे दोघेजणही. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या मालिकेची अपडेट बघायला आवडतं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा.